हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या पौर्णिमा आहे। सो तुमची एनर्जी कशी असणार आहे, तुमची एनर्जी आपण चेक करणार आहोत। तसे डिवाइन आपल्याला कुठले मेसेजेस देणार आहे तेही आपण चेक करणार आहोत। सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर लेट्स कंटिन्यू। सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करूया। तर आपल्याला दिसून येते एस ऑफ सॉर्डचं कार्ड आलेलं आहे। दिसून येते तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात, परमेश्वराचे खूप जास्त जवळचे आहात। धार्मिक कार्य करताना तुम्ही खूप जास्त उत्साहाने कार्य करता आणि नक्कीच तुमच्यावरती परमेश्वराचा वरदहस्त येथे दिसून येत आहे। यस, द मॅजिशियनची एनर्जी आहे। आपल्याला दिसून येते तुम्ही एक मॅजिकल व्यक्ती आहात। म्हणजे तुमच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की जी कदाचित सामान्य लोकांमध्ये नाहीये, कारण की तुम्ही जी मॅनिफेस्टेशन करता, जी काही विश तुम्ही करता ती नक्कीच पूर्ण होते आणि तुम्ही एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहात। तसेच तुमच्या मटेरियलिस्टिक जे लाईफ आहे, भौतिक जे जीवन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने बॅलन्स साधता आणि तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट करणं अशक्य नाहीये आणि सध्याच्या पिरियडमध्ये तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात। किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे। तर आपल्याला दिसून येते की तुम्ही एक समृद्ध व्यक्ती आहात। असू शकतं ही तुमच्या भविष्याची एनर्जी आहे। बट काही जी लोक आहेत ती सध्या सगळं असूनही एक एकांतपणाची भावना त्यांच्यामध्ये आहे। खूप जास्त गोष्टींचा ते विचार करत आहे। त्यांना असं वाटत आहे की आपल्याकडे सगळं आहे, बट एक जी सुख म्हणतो आपण ते का नाही आहे आपल्या जीवनामध्ये। काहींची एनर्जी अशीही आहे। ओके, काही जे लोक आहेत ते कलेक्टिव्हची एनर्जी आहे की ते हॅपी फॅमिलीच्या विचारामध्ये आहेत। काहीतरी लोक प्लॅनिंग करत आहेत, मे बी ते त्यांच्या मॅरेजच्या संदर्भात प्लॅनिंग करत आहेत किंवा जे सध्या मॅरिड आहेत त्यांची फॅमिली हॅपी कशी होईल या संदर्भात ते विचार करत आहेत। ओके, तर भविष्याच्या दृष्टीने जो विचार आहे तो तुमचा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे। एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्ही ठेवता आणि भविष्याकडे एका नेहमी चांगल्या उद्देशानेच तुम्ही पाहता की भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्याने त्याचं तुम्हाला योग्य फळ मिळेल याचाच तुम्ही सतत विचार करत असता। एक नियोजनपूर्ण व्यक्ती तुम्ही आहात। भविष्यासाठी चांगलं नियोजन करता तुम्ही। तर नक्कीच भावनिक व्यक्ती आहात। तुमच्या जीवनामध्ये भावनांना खूप जास्त महत्व आहे। पैशापेक्षाही तुम्ही स्वतःच्या भावनांना खूप जास्त महत्व देता आणि ह्याच तुमच्या गुणावरती परमेश्वर तुमच्यावर भरभरून प्रेम करतोय। खूप जास्त मेहनती आहात। संघर्षयुक्त जीवन राहिले आहे। मनीच्या संदर्भात सध्या संघर्ष चालू आहे। पैशासाठी खूप जास्त कधी कधी संघर्ष होतो जीवनामध्ये, बट तुम्ही खूप कार्यकुशल आहात। तुमच्या जीवनामध्ये कामाला खूप जास्त महत्व देतात। कामचुकारपणा कधीही करत नाही। कामसू आहात। कष्ट घेण्याची तुमची तयारी आहे आणि तुम्हाला माहिती आहे कष्ट केलं तर त्याचं फळ मिळतं हेही तुम्हाला माहिती आहे। सो जीवनामध्ये इतर लोकांपेक्षा खूप जास्त कदाचित तुम्ही कष्टही घेतले असतील। एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे। तुमच्यावरती परमेश्वर खूप जास्त खुश आहे। तुमच्या कर्माला खूप जास्त न्याय मिळतो। जे काही चांगले कर्म तुम्ही करतात त्या पाठीमागे परमेश्वर नक्की उभा राहतो आणि तुमच्या कष्टांना फळ मिळताना सुद्धा दिसून येत आहे। काही महिला आहेत, फिमेल एनर्जी आहे जी खूप जास्त घराचा विचार करते, घरच्यांसाठी खूप काही केलेलं आहे त्या व्यक्तीने अँड आपल्याला दिसून येते खूप जास्त तिच्या डोक्यावरती मुकुट आहे, बट हा सहजासहजी मिळालेला नाहीये। तर खूप जास्त कष्ट करून संघर्ष करून मिळवलेला आहे अँड फॅमिलीसाठी खूप जास्त एक सतत भविष्याची विचार ते करतात की आपली फॅमिली पुढे कशी जाईल, आपल्या मुलांचं काय होईल, त्यांचं सेटलमेंट होईल का नाही। एक राणीसारखं तुम्ही
जे राज्य सांभाळते राणी, तसं तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळता आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही तुमच्यावरच आहे. लास्ट मेसेज घेऊया आपण. ओके, तर काही लोक सेलिब्रेशनच्या पण मूडमध्ये आहेत, काहीच्या जीवनामध्ये खूप जास्त सेलिब्रेशन आहे, सध्या आनंदात आहे, पॉझिटिव्ह त्यांचा ऑरा आहे आणि ते आपल्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच घरच्यांच्या सोबत पार्टी करण्याच्या सुद्धा मूडमध्ये दिसून येत आहे. तर आपण बॉटम ऑफ द डेकची एनर्जी बघू. तर व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. सो जे काही तुमचं सध्याचा टाइम आहे तो तुमच्या बाजूने नक्की आहे. तर आता आपण डिवाइन आपल्याला, युनिव्हर्स आपल्याला काय मेसेजेस देत आहेत ह्या पौर्णिमेच्या दिवशी ते आपण चेक करूया. ही होती तुमची एनर्जी. ओके, तर आपण पहिले जो डेक आहे त्यातून आपण जे घेतलं तर त्याची बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आली होती लव्हर्सची. तर नक्कीच जे कोणी आपल्या लव्ह विषयी विचार करत आहे त्यांच्यासाठी खूप जास्त ही जी पौर्णिमा आहे ती खूप जास्त एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आलेली आहे. बट दिसून येते काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी सुद्धा आहे. कोणीतरी पौर्णिमा जवळ आल्याच्या नंतर खूप जास्त निगेटिव्ह फील करतं. एक प्रकारची भीती त्यांना वाटते, एक प्रकारचं मनामध्ये चलबिचल होते, त्यांना एक आपण म्हणतो ना घाबरटपणा वाटतो, थोडासा घबराहट होती. हे मे बी काहींचा बीपी सुद्धा लो होत असेल किंवा हाय होत असेल, रात्रीची झोप येत नसेल, अशा प्रकारचे काहींचे येथे लक्षणं आपल्याला दिसून येत आहे. बट तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. डिवाइन आपल्याला येथे मेसेज देत आहे की तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते प्रोटेक्टेड आहे अँड सुरक्षितही आहे. सो तुम्हाला येथे कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे. तर अगेन सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे. सो नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येताना दिसून येत आहे आणि एक सेलिब्रेशनची एनर्जी आहे. तर ज्या काही गोष्टी बाबतीत तुम्ही विचार करत आहात त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे. डिवाइनने तुम्हाला येथे पॉझिटिव्ह राहण्यासाठी गाईड केलेलं आहे. तर येस, द चॅरियटचं कार्ड आहे. सो इट्स असू शकतं इन अँड अँड तुमच्यामधले जे आहे, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे तुमच्यातली डिवाइन अँड फॅमिनाईन एनर्जी आहे ती तुम्हाला बॅलन्स झालेली दिसून येत असेल किंवा काहींची डिसबॅलन्स झालेली सुद्धा येथे दिसून येत आहे. जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत किंवा मे बी सोलमेट जर्नीमध्ये आहेत तर त्यांना त्यांच्या मस्क्युलाइन साईड तसंच फेमिनाईन साईडला बॅलन्स करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. किंग ऑफ कप्सची एनर्जी आहे. सो तुम्हाला खूप जास्त भावनिकतेचे म्हणतात ना अटॅक येऊ शकतात. काही जण खूप जास्त भावनिकतेला सामोरे जाऊ शकता, इमोशनल डिसबॅलन्स होऊ शकतं. बिकॉज 9 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड होतं तर हे भावनिकतेलाच दर्शवित आहे की काही खूप जास्त निगेटिव्ह भावनेमध्ये सुद्धा असतील. तर त्यासाठी डिवाइन तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी सांगत आहे. बिकॉज काही दिवसांमध्ये आफ्टर पौर्णिमा तुमची जी एनर्जी आहे मनीचा फ्लो तुमच्याकडे येणार आहे. सो तुम्हाला डिवाइन येथे पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी सांगत आहे. तर फॅमिलीच्या रिलेटेड जे काही तुमचे प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये जजमेंट येताना दिसून येत आहे. तुमच्या मुलांमध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये एक परमेश्वराने खूप जास्त हस्तक्षेप केलेला येथे दिसून येत आहे अँड एक डिवाइन एनर्जी तुमच्या घराकडे सेंड केली जाणार आहे. सो पॉझिटिव्हिटीचं कार्ड आहे. तर नक्कीच पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या मुलांकडेही लक्ष द्या.
तर ही जी जे कोणी महिला आहे जे खूप जास्त कुटुंबाचा भार त्यांच्यावरती आहे, तर त्यांना थोडंसा हेल्थकडे लक्ष देण्यासाठी डिवाइन येथे गाईड करत आहे. मे बी त्यांना फिवर येत असेल, डोकं दुखत असेल, किंवा त्यांचे शरीरामध्ये कुठेतरी दुखत असेल, काही सांधे वगैरे, तर त्यांनी नक्कीच मेडिकल हेल्प घेण्याची गरज आहे. ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर त्यांनी नक्कीच जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करून घ्या. यासाठी महिलांना इथे युनिव्हर्स थ्रू गायडन्स मिळत आहे. तर नक्कीच ज्यांना कोणा मनी प्रॉब्लेम होते, ज्यांना कोणाला, तर त्यांचे प्रॉब्लेम्स ह्या पौर्णिमेमध्ये किंवा त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये सॉल्व्ह होताना सुद्धा येथे दिसून येत आहे. बिकॉज तुमचं जे अडलेलं काम होतं ते परमेश्वराने मार्गी लावलेलं आहे. तर अंडरस्टँडिंगची भूमिका ठेवा तुमच्यामध्ये. जे कोणामध्ये काही वादविवाद झाले असतील आता ह्या काही काळामध्ये, तर ह्या पौर्णिमेमध्ये तर खूप जास्त निगेटिव्हिटी तसेच अटॅक होत असतात डिमन्सचे. सो तुम्हाला इथे कुणाशी भांडायचं नाही, वादविवाद करायचं नाही, अंडरस्टँडिंगच्या सिच्युएशनमध्ये राहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तसेच धैर्य बाळगा. काही जर झालं तर त्या संदर्भात गिल्टच्या भावनेतून दूर या. गिल्ट ठेवू नका मनामध्ये, कुठलीही निगेटिव्ह भावना ठेवू नका स्वतःविषयी. हार्मोनीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. आपले इष्टदेव जे आहेत ते गाईड करत आहे. फ्रेंडलीनेसच्या नेचरमध्ये राहा. सर्वांशी मित्रत्वाचं भावना ठेवा. सगळ्यांशी एका मनमोकळेपणाने बोला. तुमचे जे आहे कुणी मित्र वगैरे असतील तर त्यांच्याशी तुमच्या मनातील गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी डिवाइन येथे गाईड करत आहे. सो दिस डेची एनर्जी चेंजची आलेली आहे. तर नक्कीच आफ्टर पौर्णिमा काहीतरी बिग चेंज तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. सो ही होती आजची एनर्जी. ही लव्हर्सचं पण कन्फर्मेशन आलेलं आहे. सो ही त्यांच्यासाठी पण होती, जे कोणी जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी पण ही एनर्जी होती. तर पौर्णिमेमध्ये थोडी एनर्जी फ्लक्च्युएशन चालू असतं. सो थोडंसं मेडिटेशन करा आणि आपल्या भावनांवरती कंट्रोल करा. सो ही होती आजची रिडिंग. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी नक्कीच आपल्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे, तसेच क्लेमही करायचा आहे. सो ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.